हॅलो, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण गावरान चिकन अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरगुती साहित्यामध्ये कशा पद्धतीने बनवायचं, अगदी माझ्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर चला तर मग आता आपण बघूया गावरान चिकन. त्यासाठी काय काय मी घेतलेलं आहे आणि कशा पद्धतीने केलं हे मी तुम्हाला आज दाखवत आहे. तर आता सर्वात प्रथम आपण इथे चिकन घेतलेलं आहे. गावठी कोंबडीचं चिकन आहे आणि हे अर्धा किलो प्रमाणात मी घेतलेलं आहे. तर हे 4 ते 5 लोकांना सहज पुरतं. ते मी स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुतलेलं आहे. त्यानंतर इथे मी मिक्सर जारमध्ये आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि साधारण 1 इंच आल्याचा तुकडा त्याचे बारीक काप करून घेतलेत आणि त्यानंतर लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. तर आलं लसूण पेस्ट करून घेतलेली आहे. तर आता आपण हे चिकन मॅरिनेट करायला ठेवणार आहोत. तर आता इथे मी 1 ते 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि त्यानंतर मग आता आपण इथे घेणार आहोत हळद पावडर. हळद पावडर टाकल्यानंतर त्यामध्ये आता आपण धना पावडर घेणार आहोत. 1/2 टीस्पून मोठा चमचा आहे आपल्याला आणि जर तुमचा नाश्त्याचा चमचा असेल तर तो आपण 1 ते 1.5 चमचा घ्यायचा आहे आणि इथे चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे. तर आता हे व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घ्यायचं की जेणेकरून सगळ्या चिकनला ते व्यवस्थित लागलं पाहिजे. तर हे असं चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर इथे मी चमच्याने सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर आता आपण इथे तेल आणि दही टाकणार आहोत. तर तेल टाकायचं आहे. तर हे मी पहिले व्यवस्थित सगळं मिक्स करून घेते आहे आणि त्यानंतर मग आता आपण याच्यामध्ये तेल ॲड करणार आहोत. तर इथे मी 1 ते 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि आता सर्वात शेवटी आपण इथे दही घेणार आहोत. तर फ्रेश दही घ्यायचं आहे आपल्याला मॅरिनेट होण्यासाठी. तर दह्याचे पण मी 2 ते 3 मोठे चमचे टाकलेले आहे. याने चांगलं मॅरिनेट होतं दह्याने आणि हे फ्रेश दही आहे. जास्त आंबट नाही किंवा जास्त गोड नाही आहे, मीडियम आहे. आणि आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून त्याचा पूर्ण अर्क ह्या चिकनमध्ये उतरला पाहिजे. तर आलं लसूण पेस्ट, धना पावडर, हळद पावडर आणि इथे तेल घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ आणि दह्याचे 2 ते 3 चमचे. तर हे सगळं सर्व साहित्य मी घालून आता मॅरिनेट व्हायला ठेवणार आहे. तर मॅरिनेट होण्यासाठी कमीत कमी अर्धा तास ठेवावं. जर जास्त वेळ असेल तर 1 ते 1.5 तास ठेवलं तरी चालेल. तर आता हे मी अर्धा ते पाऊण तासासाठी मॅरिनेट व्हायला ठेवणार आहे. तर हे व्यवस्थित आता सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे बघा आणि पूर्ण सगळ्या चिकनला ते लागेल असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हे मी फ्रीजमध्ये झाकण ठेवून एक अर्धा पाऊण तासासाठी मॅरिनेट व्हायला ठेवत आहे. तर बघा तुम्ही इथे मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. आता अर्धा ते पाऊण तास झाला आहे आणि हे व्यवस्थित आता मॅरिनेट झालेलं आहे, तुम्ही बघताय. आता हे व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण त्यासाठी काय मसाला काढायचा आहे तर तो आपण काढून घेणार आहोत. तर आता हे मी शिजायला ठेवणार आहे. यामध्ये झाकणामध्ये पाणी ठेवायचं आहे आपल्याला. झाकणामध्ये पाणी ठेवल्याने चिकनला अगदी चुलीवरच्या भाजीची म्हणजे चुलीवरचं जे चिकन असतं त्याची चव लागते आणि अशा पद्धतीने शिजवायचं आहे झाकणात पाणी ओतून. तर आता इथे मी वाटण काढून घेतलं आहे. 2 ते 3 मीडियम साईजचे कांदे उभे काप करून घेतला आहे. त्यानंतर खोबरं घेतलेलं आहे, खडा मसाला घेतलेला आहे आणि आलं लसूण आणि थोडी कोथिंबीर कापून घेतलेली आहे. तर खडा मसाल्यामध्ये 2 ते 3 मिऱ्या घेतलेल्या आहेत, 3 लवंग घेतलेल्या आहेत, 1-2 दालचिनी घेतलेली आहे आणि वेलची घेतलेली आहे. तर एवढंच घेतलेलं आहे मी खडा मसाल्यामध्ये. आता हे खोबरं आणि आता आलं लसूण हे व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे, अगदी सोनेरी रंगावर. कुठल्याही प्रकारची घाई करायची नाही आहे, हाय फ्लेमवर भाजायचं नाही आहे, अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आहे. नॉर्मल गॅसवर हे अगदी खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. जर तुम्ही खूप असं काळसर किंवा जाळलं तर चिकनला जळकट चव लागते. त्यामुळे इथे हे व्यवस्थित अगदी नॉर्मल गॅस ठेवून आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि आता कांदासुद्धा सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे. थोडंसं तेल फिरवायचं आहे साईडने आणि हे चिकन अर्धा किलो प्रमाणामध्ये मी तुम्हाला दाखवत आहे. 4 ते 5 लोकांना सहज पुरेल असं.
आणि गावरान चिकन म्हटलं तर रस्स्याशिवाय मजाच नाही, त्यामुळे रस्सा हा पाहिजेच असतो. तर आता आपण बघा हॉटेलमध्ये वगैरे चिकन खातो तर खूप बऱ्याचदा ग्रेव्ही देतात आणि ते रोटीसोबत खावं लागतं, मग रस्सा प्यायला सुद्धा भेटत नाही काही वेळेला, असं होतं. परंतु जेव्हा आपण घरी बनवतो तेव्हा बघा आपण अगदी गावरान असं चिकन चुलीवरच्या चिकनची चव लागते आणि अशा पद्धतीने केलं तर अगदी मस्तच होतं. तर आता याची पण एक खास टिप्स आहे, तर ती मी तुम्हाला दाखवतेच आहे की म्हणजे चुलीवरच्या चिकनची चव कशा पद्धतीने येते, काय केल्याने येईल. तर आता हा कांदा सोनेरी रंगावर व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे, सतत हलवायचं आहे उलटणीने, म्हणजे एकसारखा भाजला जातो, कुठेही असा जळत नाही किंवा लालसर असा होत नाही. एकसारखा भाजल्याने चव पण एकसारखीच लागते. तर आता कांदा मी व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे. आता तो मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि नंतर आता आपण मिक्सर जारमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत. तो खोबरं, आलं, लसूण आणि तसेच खडा मसाला हे मी पहिलं बारीक केलं, त्यानंतर इथे कांदा टाकला आहे आणि आता मी कोथिंबीर पण बारीक करून घेणार आहे. थोडंसं पाणी घालून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी इथे कुठलेही असे वेगळे मसाल्यांचा वापर केलेला नाही आहे. तर कोणीही सहज असं बॅचलर मुलीसुद्धा बनवू शकतील. तर आता इथे मी ग्राइंड केलं आहे. आता मी तुम्हाला म्हटलं आहे की चिकनला अगदी चुलीवरच्या चिकनची चव कशी लागते, तर हा मसाला जेव्हा आपण वाटतो ना, तर हा मसाला थोडासा आपल्याला गरगरीत वाटायचा आहे. काही वेळेला बघा काही लेडीज काय करतात की खूप पेस्ट करतात, म्हणजे मसाल्याची अशी खूप बारीक पेस्ट करतात आणि शिजायला टाकतात, तर ते चवदार लागत नाही. तर हे थोडंसं जाडसर गरगरीत असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला. आता चिकन पण शिजलेलं आहे. त्यानंतर आता आपण इथे एक जाड बुडाचा टोप तापायला ठेवलेला आहे. टोपामध्ये मी 4 ते 5 चमचे तेल घातलेलं आहे. आता तरीबाज आपल्याला चिकन खायचं म्हटलं तर तेलाची कंजूसी कशाला करायची, तर तेल हे आपल्याला 4 ते 5 चमचे घालायचं आहे. त्यानंतर तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये आपण आता मसाला परतून घ्यायचा आहे परत, आणि मसाला परतून घेताना आपल्याला त्यामध्ये काही मसाले ॲड करायचे. तर मी कोणते मसाले घेतलेले आहे तर मी तुम्हाला दाखवते. जो आपण गोडा मसाला करतो वर्षभरासाठी, ते मी 2 चमचे घेतलेले आहे. इथे मी सुहाणा चिकन मसाला यूज केलेला आहे. तर इथे मी 2 मोठे चमचे चिकन मसाला टाकला आहे. हळद टाकायची आहे, धना पावडर पुन्हा हाफ टीस्पून टाकायचं आहे आणि बेडगी मिरची कलरसाठी पुन्हा मी 1 चमचा टाकलेली आहे. तर बेडगी मिरची तिखट नसते, कलर भाजीला किंवा चिकनला छान येतो, म्हणून मी 1 चमचा इथे बेडगी मिरचीचा वापर केलेला आहे. तर मी एवढेच मसाले टाकलेले आहेत. धना मसाला, गोडा मसाला, त्यानंतर चिकन मसाला आणि हळद पावडर आणि धना पावडर थोडीशी. तर गरम मसाला आपण खडा मसाल्याचा इथे यूज केलेला आहे, त्यामुळे मी गरम मसाल्याचा वापर केलेला नाही आहे. तुम्ही हवं तर गरम मसालाही थोडासा ॲड करू शकता. तर आता इथे हे चिकन शिजवून घेतलं आहे, तर ते आता आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे चिकन असं शिजवल्याने सुद्धा चुलीवरच्या चिकनची चव येते. म्हणजे मसाला जाडसर वाटायचाच, म्हणजे गरगरीत, परंतु चिकनसुद्धा अशा पद्धतीने शिजवायचं. जर तुम्ही कुकरला लावलं तर ते जास्त शिजलं जातं आणि चव बिघडते. आता इथे मी खडा मिठाचा वापर केला आहे, चवीनुसार खडा मीठ वापरलं आहे. चिकन असं भन्नाट आपलं मस्त झालेलं आहे. स्मेल तर खूप छान सुटला आहे. उकळी आलेली आहे. एक 5 ते 7 मिनटं चांगलं उकळू द्यायचं आहे. आता आपलं चिकन छान रेडी झालेलं आहे आणि त्यासाठी आता इथे चिकन, रोटी, गव्हाची आणि मैद्याची रोटी बनवली, जीरा राईस आणि कांदा आणि लिंबू या जेवायला. आणि नक्की ट्राय करून बघा कसं झालं, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा.